रक्तदान करा, जीवनदान करा. रक्तदान हे श्रेष्ठ आहे. रक्तदान करा, माणूस जगा. नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण येरवडा भागातील श्रीरामनगर या ठिकाणी सावली प्रतिष्ठानच्या वतीने तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले आहे. आपल्याबरोबर सर्व प्रमुख मान्यवर आणि सावली प्रतिष्ठानचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सावली प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही वर्धापन दिनाच्या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करता, याचा मागचा उद्देश काय आहे आणि आत्तापर्यंत आपण काय काय कामं केलेत ते आपण सांगा. रक्तदान शिबिर आम्ही दरवर्षी सावली प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त करत असतो. त्याच्यामागं एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त समाजाची सेवा घडो, जेणेकरून देशाच्या सीमेवरती जे जवान आपले शहीद होतात, रक्ताअभावी मृत्यू पावतात, पोलीस बांधव असतील, काही रुग्ण असतील ज्यांना रक्ताअभावी आपला जीव गमावा लागतो, त्याच्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि प्रत्येकाची जबाबदारी म्हणून आम्ही सर्व सावली प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, सर्व मित्रपरिवार आम्ही दरवर्षी सावली प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. त्याचबरोबर सावली प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही विद्यार्थ्यांसाठी देखील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आम्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, जेणेकरून निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा अशा विविध खेळ आम्ही महामानवांच्या जयंतीनिमित्त आम्ही सावली प्रतिष्ठानच्या वतीने राबवत असतो. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने दरवर्षी आपण पाहत असाल कबड्डीचं आयोजन देखील आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात करत असतो. सर्व मित्रपरिवार मिळून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही सावली प्रतिष्ठानच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम या येरवड्यामध्ये आम्ही राबवत असतो. खेळाडू असतील, कबड्डीचा खेळ खेळत असतील, क्रिकेट खेळणारे असतील, वेगवेगळे वक्तृत्व या ठिकाणी करणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. निबंध स्पर्धेमध्ये चांगले खूप पद्धतीने विद्यार्थी या ठिकाणी भाग घेतात. वेगवेगळे उपक्रम, आरोग्य शिबिरं असतील, रक्तदान शिबिरं असतील की जेणेकरून समाजाप्रती आपण देणं लागतो ह्या भावनेतून फक्त आणि फक्त तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सावली प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या विविध उपक्रमांचं आयोजन करत असतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरं असतील, खेळ असतील, स्पर्धा असतील या खेळांमध्ये भाग घेऊन एक चांगला पायंडा आपण येरवड्याच्या वतीने आपण घालून देऊयात. ताई, आज तुमच्या कुटुंबासहित तुम्ही रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं आजच्या प्रसंगी? आम्हाला छान वाटतं की आम्ही ऑल फॅमिली आलो, माझं मिस्टर पण आलेले आहेत. सगळ्यांनीच केलं पाहिजे रक्तदान, कारण कोणाला कधी काही गरज पडेल सांगू नाही शकत. आणि मला असं वाटतं आपण सगळेच एक फॅमिली केलाच पाहिजे रक्तदानासाठी. त्यामुळे छान वाटलं आम्हाला. पण बोलते आम्हाला पण छान वाटलं. सगळ्या महिलांनी ऑलमोस्ट रक्तदान प्लीज करा, खूप गरज असते मोस्ट ऑफ लोकांना. प्रथम वर्धापन दिनापासून या उपक्रमाचं आयोजन करत आहेत, काय सांगाल आजच्या प्रसंगी? निश्चित सावली प्रतिष्ठान गेले अनेक 3 वर्ष आपल्या या परिसरामध्ये सामाजिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करतात. आणि प्रत्येक वर्षी साधारणतः आता हे 3रं वर्ष आहे की या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण समाजाचे देणं लागतो ह्याची जाणीव नक्कीच सावली प्रतिष्ठानचे सर्व सदस्य असेल, त्याचे प्रमुख आमचे मित्र निरंजनजी कांबळे असेल, हे सर्वांना आहे. आपण पाहतो की या समाजामध्ये रक्तदान करण्यासाठी लोक येण्यासाठी थोडं घाबरतात किंवा रक्तदान करत नाही. पण खऱ्या अर्थानं आपल्याला रक्ताची गरज कधी पडती, ज्या वेळेला आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला रक्ताची गरज पडली किंवा एखाद्या नातेवाईकाला, त्यावेळेला आपल्याला आठवतं की अरे आपण जर कदाचित कोणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रक्तदान जर केलं असतं तर ह्या आपल्या कुटुंबाला त्याचा उपयोग झाला असता. पण मी या निमित्तानं सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपण ह्या उपक्रमामध्ये आपण सामील झालं पाहिजे. त्यामुळे मी सर्व तरुणांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपण रक्तदान करावं, जेणेकरून आपण जर बाटली रक्त दिलं तर किमान 3 लोकांचं त्याच्यामध्ये जीवन वाचतं. ह्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. भाऊ, आज या ठिकाणी सावली प्रतिष्ठानचा 3रा वर्धापन दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून वर्धापन दिवस साजरा केलेला आहे. बघतो आपण अनेक कार्यक्रमाच्या वेळेस पूर्ण कुटुंब येत असतं, पण आज आदर्श फॅमिली म्हणून सुखदरे परिवार त्यांनीसुद्धा पूर्ण परिवारासहित रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला. काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? या सावली प्रतिष्ठानच्या तर्फे त्यांचं 3रा वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम तर त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि वर्धापन दिनानिमित्त त्यांनी अतिशय चांगलं कार्यक्रम या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण इतर ठिकाणी बघतो की बरेचसे प्रतिष्ठान किंवा मंडळ फक्त स्पीकर लावण्यापुरता, डान्स करण्यापुरता तेवढं ठेवतात. पण हे समाजोपयोगी कार्यक्रम ज्या पद्धतीने प्रतिष्ठानाच्या माध्यमातून होतो आहे ते अतिशय म्हणजे अभिमानास्पद आहे.
आज आदर्श परिवार म्हणजे एखाद्या कार्यक्रमात आपण बघतो की पूर्ण परिवार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो, कुठलं अनुदान असेल किंवा योजना, पण इथं रक्तदान करण्यासाठी पूर्ण सुखदेरे कुटुंब या ठिकाणी उपस्थित झालेले. काय सांगाल अशा कुटुंबांसाठी? अतिशय चांगलं कार्य ते कुटुंबाने केलेलं आहे. आपण आता हल्ली बघतोय फक्त लोक घेण्यासाठी येत आहेत, पण हे रक्त देण्यासाठी आपल्या पूर्ण परिवारासहित आलेत, तर त्यांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. नेहमीच आपण बघतो की अशा प्रतिष्ठानचा आजच्या युवकांनी आणि इतर मंडळांनी सुद्धा आदर्श घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दरवर्षीप्रमाणे आज हे 3रं वर्ष आहे. सावली प्रतिष्ठान चांगले जोमाने या भागात उपक्रम राबवतात आणि सामाजिक काम करतात. सावली प्रतिष्ठान म्हणजे सर्व लोकांच्या सुखादुःखात आणि सहभागी होतात. तसेच माझे मित्र अध्यक्ष निरंजन भाऊ कांबळे हे दरवर्षी मला इथं या ठिकाणी सन्मानित करतात. मी या ठिकाणी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि यांना पुढची वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये रक्तदान केलेले, काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? रक्तदान म्हणजे सावली प्रतिष्ठाननी जे काय कार्यक्रम घेतलेला आहे, उपक्रम जो दरवर्षी राबवतात, तो खूप छान आहे. प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान केल्याने आपल्या शरीरातली जी काय रोगराई आहे ती निघून जाते, नवीन रक्त तयार होतं, आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, आपल्याला जीवनात आपल्या चांगल्या पद्धतीने एक रक्त तयार होतं, निरोगी राहू शकतो आपण. ह्या हिशोबाने प्रत्येकाने रक्तदान करावं हीच इच्छा. सावली प्रतिष्ठानच्या वतीने 3रा वर्धापन दिवस होत आहे साजरा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आज युवकांसाठी आपण काय सांगाल? सर्वप्रथम सांगताना खूप आनंद होतो की रक्तदान हे श्रेष्ठदान. आपण बोलतो पण खऱ्या अर्थाने आपण त्या गोष्टीसाठी आपण पुढे येत नाही. रक्त द्यायचं म्हटलं तर एखाद्याला नको नको वाटतं आणि रक्त दिल्याने माणूस काय हे होत नाही, वीक होत नाही, परंतु आपल्या याच्यामध्ये रक्त वाढत असतं, परंतु ह्याच्यामुळे 3-4 लोकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे रक्तदान हे केलं पाहिजे. ही संकल्पनाच मुळात अतिशय खूप चांगल्या पद्धतीने सावली प्रतिष्ठान गेली 3 वर्ष हा उपक्रम राबवतो. त्यांच्या उपक्रमास माझ्या वतीनं, आमच्या अखिल रामनाथ शिवजयंती उत्सव समिती वतीनं, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोविंदराव भोसले यांच्या वतीनं, या मतदारसंघातील आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता आपण बघतो पुणे महानगरपालिकेच्या वतीने काय पुरस्कार दिले जातात, पण सावली प्रतिष्ठानचे सारखे जे काही मंडळ आहेत की असे उपक्रम राबवतात, अशा मंडळाला महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कृत करणं गरजेचं आहे. नक्कीच महापालिकेचे काय मी तर म्हणतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना पुरस्कृत व्हायला पाहिजे, जेणेकरून सर्व मंडळं आणि सर्व समाज या रक्तदान हे याच्याकडे वळला पाहिजे. त्यामुळं अशा ज्या चांगल्या गोष्टीचा सत्कार करायलाच पाहिजे. आज सावली प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, काय सांगाल? सावली प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर भरवण्यात येतं. तर रक्ताचा खूप तुटवडा असल्यामुळं ब्लड बँकला हॉस्पिटलला रक्त भेटत नाही. तर याच्यासाठी निरंजन भाऊ कांबळेंनी खूप चांगलं कार्य करत आहे, त्याला खूप खूप शुभेच्छा. सावली प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम राबवता याचं तुम्ही आयोजन कसं करत असता? सावली प्रतिष्ठानच्या या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्व सावली प्रतिष्ठानच्या या सावलीखाली आम्ही निरंजन भाऊ कांबळे यांची पूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. कारण की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि काहीतरी अडीअडचणीमध्ये असलेल्या रक्तदात्याला आपण आमचे या सावली प्रतिष्ठानच्या वतीने जे रक्त देतो आहे त्यांना पुढे भविष्य काळामध्ये त्याचा उपयोग होतो आहे. आणि सावली प्रतिष्ठानचा एकमेव उद्देश असा आहे की या सावली प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पूर्ण समाजातील सर्व पक्षीय सर्व कार्यकर्त्यांना आम्ही या सावली प्रतिष्ठानच्या सावलीखाली एकत्र आणण्याचा उद्देश आहे. हाच आम्ही या उद्देशाने निरंजन भाऊ कांबळे यांची पूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान. रक्तदान करा, माणुसकी जपा.